तर नमस्कार मित्रांनो, आम्ही सध्या आलो आहे टरबुजाच्या रानात. तर तुम्हाला दाखवतो टरबूज आपले कसे आहेत. तर चला. मी आणि माझा मित्र आलेलो आहेत. आम्ही तिघ जण आलेलो आहेत. तुम्ही बघू शकता मागे एक दिसत आहे तुम्हाला, आणि पुढे एक येऊ शकता. पुढे एक भोंगे घेऊन चालला आहे. आपल्या वावरात आपण भोंगे लावत आहोत, कारण डुकराचा ताण खूप आहे. इकडे आपले टरबूज बघू शकता तुम्ही. हे टरबूज तर खूप सडलेले आहेत, पण आपण इकडे दुसरे 2 एकर टरबूज पुन्हा लावलेले. तर चला, तर तुम्हाला दाखवतो तिकडे टरबूज, आणि आपण आज टरबूज खायला बी आलेलो आहोत. तर चला, तुम्हाला टरबूज दाखवतो आणि कसे लाल ते पण दाखवतो. तर नमस्कार मित्रांनो, आपण सध्या आपल्या टरबूज प्लॉटमध्ये आलेलो आहोत. तर बघू शकता इथं आपलं फळ कसं क्वालिटी एकदम लागलेलं आहे, एकदम नंबर 1चं. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे फळ आहेत आपल्याकडे भारी भारी. तर बघू शकता तुम्ही, खूप आपला प्लॉट हिरवागार आहे. आणि ते बघू शकता तिकडं पण एक प्लॉट होता, आणि तो आपला वाया गेलेला आहे. आपला 2 लाख रुपये त्यात खर्च झाला. पण त्यात काय सांगू तुम्हाला, असा रोग झाला भयान की ते रोग कंट्रोलच नाही झाला आणि पूर्ण येलं जळून गेले. तर तुम्हाला दाखवतो टरबूज कसे झाले. हे बघू शकता, हे अशा प्रकारचे टरबूज हे बघू शकता झालेले आहेत आपले. खूप नुकसान झालेली आहे आपली टरबुजाची रानात. तर तर 2 एकरचा प्लॉट आता गेलेला आहे कामातून, आणि आता याला पण 15-20 दिवस बाकी आहेत टरबुजाच्या प्लॉटला. मग 15-20 दिवसांनी आपण हार्वेस्टिंग करणार आहोत. आणि आता सध्या भाव तर खूप कमी आहे, तुम्हाला काय सांगू. 2 रुपये किलो मागा लागलेत, आणि बायाला तर 2 रुपये किलो तर म्हणल्यावर तर बायालाच तोडायला आणि टर्कीत भरायलाच 2 रुपये जाते. तुम्हाला काय सांगावं, शेतकऱ्याची परिस्थिती इतकी आवड झालेली आहे. आणि ह्याच 2 एकरच्या प्लॉटला आपल्याला 2 लाख रुपये खर्च गेलेला आहे. आणि हे बघू शकता अशा प्रकारचे रोग पण खूप येत आहेत. हे बघू शकता फवारण्या चालूच येत आहे आपल्या. ह्या प्लॉटला आपण कमीत कमी 15 फवारण्या द्याल त्या, आणि ह्या प्लॉटला आता लोक 10 फवारण्या झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि याला अजून 2-3 फवारण्या तर कशाही लागणार आहे. ह्या प्लॉटला तरी कमी फवारण्या आणल्यात, नाही तर याला खूप फवारण्या आणल्या आणि खूप मेहनत घ्यावं लागते याला. एक तर याची मल्चिंग फाटली, तुम्ही बघू शकता. मल्चिंग तर राहिलेलं नाही, गवत बी खूप झालं. तर आपलं खुरपायला बी आपले 10-12 हजार रुपये शिल्लक गेलेले आहेत. तर आपण याच्या तूर पण लावलेली आहे, दुसरं पीक लावलेलं आहे. आणि हे बघू शकता, हे टरबूज बी तूर बी. तर पलीकडे साईडकडून तूर लावलेली आहे आणि अलीकडून टरबूज लावलेली. आपण एकाच रानात 2 पिकं घेतलेली आहेत. आता बघूया आपला खर्च निघतोय का नाही. आपले 2 लाख रुपये तर इकडे गेलेले. आता हे प्लॉट आणि तूर काय करते ते आता नशीब राहायचे. आणि एक तर पाणी नाही, पाऊस नाही, टरबुजाला पाणी कमी पडायला लागलं. तुम्हाला काय सांगावं शेतकऱ्याची परिस्थिती. आता इतके भारी फळं झालेले आहेत, फक्त पाणी वाचून नाही जावा तितकं पाणी दुष्काळ पडा. तुम्हाला काय सांगावं, पाऊसच आहे ना. आमच्या इकडं तर लगातार 20 दिवस झाले पाऊस नाही. काय सांगावं तुम्हाला, दर्शक सुद्धा शिपका सुद्धा नाही आमच्या इकडे. सारख्यात अशा सुकून गेल्यात, तुम्हाला काय सांगावं. शेंडी टाकल्याने अशा हळदी लोकांच्या, एक तर विहिरीला पाणी आलेलं नाही लोकायला पाणी द्यायला. तर अशीच ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही टरबूज आणलेली बघू शकता. जर तुम्ही गावाकडे राहत असताल तर तुमच्या नशिबात हे आहे. जर तुम्ही शहरात राहत असताल तर तुमच्या नशिबात हे नाही. आपला इथंच प्लॉट आहे, काहीच करायचं काम नाही. जाऊन तोडून घेऊन यायचे, असे लालम लाल कोणतं घ्यायचं आणि कोणतं खायचं.